या नागरिकाची भोकरदन तालुक्यात पुढारी दखल घेतच नाही, परंतु माझं म्हणणं आहे तहसीलदार महोदय आणि इतर अधिकारी यांनी दखल घ्यावी। तर एक आता हा मुलगा बघा याची काय समस्या आहे विचारतो। ग्रामपंचायत राजूरच्या तर मी ते 4 वेळा मारला तरी पण झालं नाही। कोणाच्या टेबलला? माझी नोंद आहे योगेश राजूर गणपतीचा आहे। कोणाच्या टेबलला गेलता तू? मी घोडके साहेबांच्या टेबलला गेलतो। अजून 4 महिने झाले तरी पण झाले नाही। एप्रिलचं अजून दिलेलं नाही माझ्या हातामध्ये। मी संभाजीनगरहून इथे दररोज येतो, माझं काम बुडतं, शिक्षण चालू आहे माझं, तरी पण अजून काही दखल घेतलेली नाहीये। तहसीलदार साहेबांकडे अजून सुद्धा नोंद सही केली नाही, सही अजून आलेली नाहीये। ती 1 घंट्यामध्ये बसलेलो आहे। बघा कशा कशा समस्या आहे, जे शिकू राहिले सुशिक्षित बेकार लोक आहे, मुलं आहेत, त्यांच्या देखील समस्या बघा। तुम्ही नोकऱ्याला लागलेले साहेब, तुमचे मुलं बाळ सुद्धा व्यवस्थित त्यांचंही शिक्षण चालू आहे, तुम्ही कोणाला डॉक्टर बनवता, कोणाला काय काय अधिकारी बनवतात। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें। तुमचे स्वप्न तुम्ही पार पाडतात, परंतु आमच्या तालुक्यातली जनता या 2-4 पुढाऱ्याला आणि तुम्हाला देखील तसं वाटतं काय जशीच तशीच राहा, हे आम्हाला समजण्याला मार्ग नाही। तर माझं म्हणणं आहे, हे आमच्या तालुक्यात मध्ये जे गोरगरीब जनता आहे, भोळी बाबडी, जे या हरामखोर चॉकलेट देऊन मतदान करून घेतात आणि नंतर आमच्या तालुक्यातील जनता जनार्दनाला वंचित ठेवतात, तरी असं होता कामा नाही। मेहरबान तहसीलदार साहेब, थोडी तुम्ही जातीने लक्ष घाला आणि ह्या नागरिकाच्या समस्या सॉल्व्ह करा। ही आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष व फेसबुक पेजवरून हे बोलत आहोत मी। तर हे साहेब हे असं होता कामा नाही, ही तळमळ तुम्ही समजून घ्या। हे बघा आमचे एक देडचे आपलं बावस्कर पाटील, हे देखील बघा यांची काय समस्या बोला साहेब। आता पितरपाटा चालू आहे आणि आई संध्याकाळच्या टायमाला लोक जेव घालायचे तर त्याच वेळेस लाईन चालले जाते, काय तर म्हणजे लोड शेडिंग आहे। आता गाव फिरवणारी जर लोड शेडिंग असेल तर भविष्यात पुढे काय, अजून तर मोठा तर सुरू व्हायच्या, आता ते लाईन कमी पडून राहिली, तो पेरू द्यायचे की नाही पेरू द्यायचे हे तरी सांगा। कमीत कमी आमचा निदान खर्च तरी वाया जाणार नाही। तुमच्या गावातून काही पत्र किती दिले एमएससीबीला? नाही, पत्र काल इंजिनियर साहेबाला शिष्टमंडळ भेटलं। अच्छा, त्यांनी सांगितलं की लोड शेडिंग चालू आहे। अच्छा अच्छा, तर लोड शेडिंग म्हणलं अजून तर लोड शेडिंग लागलीच नाही। लोड शेडिंग लागायचं तर पुढे राहिलं। तुम्ही गाव फिडरला जर लोड शेडिंग लावत असाल तर उद्या मोटर सुरू झाल्यावर काय व्हायचं? एखादा पुढाऱ्याला भेटले का? नाही, अजून पुढाऱ्याला भेटलो नाही कोणाला, डायरेक्ट इंजिनियर साहेबालाच भेटलो। तुमचा कोणीच पुढारा, तुम्ही मतदान केलं असं ना कोणाला? मतदान करतो पण अजून आता त्यांनी नाहीच म्हणलं तर मग पुढाऱ्याकडे जाऊ। पुढारी दखल घेतात का? मग आता दखल घ्यायची तर खुशी द्यायची। ज्याला तुम्ही मतदान केलं त्याच्यावर तुमचा अधिकार आहे ना। ज्यांनी मतदान दखल घेतली त्याला मतदान करू। तर अशी परिस्थिती आमच्या भोकरदन तालुक्याची आहे। आम आदमी पार्टी एक दिवस एखाद्या वेळेस वाढवा जातो साहेब, सतत कुठल्याही समस्या निगडीत संजय गांधी निराधार असो चालू ठेवा, अन्यथा तुमचं फर्निचर वगैरे होईपर्यंत 4-6 महिने बंद ठेवा। आम्ही शांत बसू घरी, पण कमीत कमी आमच्या लोकांची जाण्या येण्याची बेजारी होणार नाही, भाडं जाणार नाही, आमचे कामं बुडणार नाही। धन्यवाद। या ठिकाणी बरेच जण आलेले आहेत, सर्वजण कामासाठी आलेले आहेत।